माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथे अवैध देशी व विदेशी दारू बनवणाऱ्या फॅक्टरीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात वसलेल्या इवळेश्वर येथे अवैध देशी विदेशी दारू बनावटी स्वरूपात तयार करणे व विक्री संदर्भात मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासह प्राजक्ता लवांगरे वर्मा, विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद प्रदीप पवार व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 16 ऑक्टोबर रोजी माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांच्या समवेत इवळेश्वर येथे धाडसी छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत विविध केमिकलसह स्पिरिट 280 लिटर, बनावट देशी मद्य 97 लिटर, संत्रा व बॉबी नामक देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या व दारू बनविण्याचे साहित्य, विदेशी दारू IB RS क्रमांक 1 इत्यादी बनविण्याचे साहित्य व बाटल्यांची बुचे, रिकाम्या बिअरच्या बाटल्यांसह पिकअप 207, 4 चाकी वाहन व इत्यादी साहित्य असा एकूण अंदाजे 8,29,944 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका महिलेसह 3 संशयितांवर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी रुपाली जयस्वाल व मनोज जयस्वाल यांना अटक करण्यात आली, तर निलेश उर्फ पिंटू जयस्वाल हा संशयित फरार झाला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले। सदर कार्यवाहीत SM बोदमवाड निरीक्षक किनवट यांच्यासह DN चिलवंतकर निरीक्षक नांदेड शहर, SS खंडेराय निरीक्षक बिलोली, दुय्यम निरीक्षक B शेख, BS पडूळ, YS लोडे, SK वाघमारे, RG सूर्यवंशी, LB माटेकर, अमोल जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक KK किरतवाड, UD राठोड, भालेराव खतीब, पवार राठोड व महिला आशा गुगे यांनी सदर कार्यवाहीत सहभाग घेतला। विदर्भ न्यूज करिता माहूरवरून संजय घोगरे व राजीव दराडे यांचा विशेष वृत्तांत।